नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव संध्या क्रिएटिव्ह कॉर्नर. चॅनल आपलंच आहे, सबस्क्राईब करत चला. आणि आज आपण पाहणार आहोत ब्रेड सँडविच आणि व्हेजिटेबल, मस्त भरपूर व्हेजिटेबल टाकलेलं. तर पुढे पाहू आपण. अगोदरमध्येच टाकायला थोडं स्टफिंगसाठी भाजी तयार करून घेणार आहोत आलूची. हे आलूच्या उखडलेले आहेत आणि हे आहे भरपूर सारं असं पुदिना, जे पुदिना वगैरे आपल्याला गच्चीवरच लागलेलं आहे. ते तोडून आणलं आता रुद्रांचा. ही आपल्याला चटणी करायची, ती पुदिन्याची चटणी. ब्रेडच्या एका स्लाईसला चटणी लावायची, एका स्लाईसला सॉस लावायचं. तशी आपण तयारी करून घेणार आहोत. हे भाजी झाल्याच्या नंतर, स्टफिंगची भाजी झाल्याच्या नंतर आपल्याला चटणी करून घ्यायचं. पाहूया. त्यासाठी आपल्याला साध्या टोमॅटोची आलूच्या भाजीला फोडणी टाकायची आहे स्टफिंगच्या. छोटे तुकडे आले, कांदा भाजून घेतलेले आहे. पण टोमॅटो टाकून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये. मीठ टाकून घ्यायचं लगेच. मिरच्या जर टाकलं तर ना तोंडात येईल, म्हणून असे ठेसा करूनच टाकायचं आपल्या ह्याला भाजीला. हे ठेसा करून घेतलेलं आहे. भाजी ना अशी साधी सिंपलच करून घ्यायची, मध्ये स्टफमध्ये भरायची असते ना ती. आपल्याला वरून अजून सगळं व्हेजिटेबल्स ठेवायचे असतात. आपलं पुदिन्याची चटणी असते. यासाठी भाजी सिंपलच, मसाले जास्त वापरायचे नाहीत. म्हणजे जे आपले खडी मसाला वगैरे असते ना, ते काही नाही वापरायचे. अशाने सुद्धा खूप चविष्ट होईल. झाले भाजी रेडी. आणि एवढे सारे हे असे गोल आकारामध्ये व्हेजिटेबल कट करून घेतलेले आहेत आपल्याला ब्रेडच्या स्लाईसमध्ये ठेवायसाठी. सगळ्यांचे गाजर, हे काकडी, सगळे व्हेजिटेबल खाण्यात येतात लेकराला ह्या निमित्तानं. असं नाही खात ना, म्हणजे असंच नुसतं कापून दिलं तर खाण्यात नाही खात. अशा ह्याच्याद्वारे आणि शिजवण्यातच जातात. म्हणजे ते थोडं वाफवलं जातं, पण असंच जातं पोटामध्ये, मस्त जाते. आता आपण ह्याच्यामध्ये चटणी करून घेणार आहोत. हे पुदिना, अजून ह्याच्या दुपटीने कोथिंबीर टाकणार आहे. थोडंसं लसण, मीठ आणि थोडं फुटाणे, म्हणजे कारण की डाळं त्याच्यामुळं काय मिसळून येतील. आणि एक मिरची टाकणार आहे. हे होईल पुदिना चटणीच्या तयार. हे पाहू शकता, याच्यामध्ये कोथिंबीर, थोडं लसण, मीठ आणि मिरची, थोडं मिरची आपलं जे ठेसा होतं काढलेलं ते. आता ह्याच्यामध्ये थोडं डाळ टाकून घेणार आहे. आणि हे काळं मीठ आहे, काळं मीठ सुद्धा थोडं टाकून घ्यायचं, थोडं चांगली येते. हे बघा, आपली ग्रीन काय म्हणतात त्याला, पुदिन्याची चटणी रेडी. तर एक साईडला हे स्लाईसला पुदिन्याची चटणी लावायची, एक साईडला सॉस लावायचं. आणि इथं ब्रेड रेडी आहे. हे चीजचे, हे मेयोनीज आहे आणि हे चीजचे स्लाईस आहेत. आपल्याला सगळं ब्रेडला लावून हे तुम्हाला दाखवते मी तसं. आता एकीकडे हे व्यवस्थित सारण हे पसरून घ्यायचं सॉस, आणि एकीकडे हे भाजी टाकून घ्यायचं इकडं.
मेयोनीज टाकून घ्यायचं थोडं. स्माइलीचा आकार. टोमॅटोची स्लाइस. भरभरून असे व्हेजिटेबल्स टाकायचे, लेकराला खाण्यात येतात. सँडविच करायला ना दुपारी सुरू केलेली होती, पण काही कारणास्तव सुरू केले पण मुलं खाली शूट घेणं झालं नाही. मला आता व्हिडिओचा समारोप करावा. हे पाहू शकता तुम्ही किती मस्त चीजी झालेलं आहे एकदम आपलं हे सँडविच. सगळे व्हेजिटेबल भरभरून घातलेले आहेत आणि हे शरीराला एकदम म्हणजे मुलांना कसं व्हेजिटेबल नुसते खात नाही, नुसते कच्चे व्हेजिटेबल्स म्हणजे मुलं खात नाहीत, पण ह्याच्यातलं बिलकुल माझ्या मुलं तर ह्याच्यातलं नाही बिलकुल नाही, काढून नाही ठेवत, कारण खूप चविष्ट होते ना आपल्या. त्याच्यामध्ये भाजी असते, पुदिन्याची चटणी असते, सगळेच असते, त्याच्यामुळं ह्याच्यातलं काहीच काढून ठेवत नाहीत, सगळं खाऊन टाकतात. म्हणजे व्हेजिटेबल सगळं पोटात जातात लेकरांच्या. खायला टेस्टी म्हणजे शरीराला मस्त असं नक्की ट्राय करून बघा. आणि सोपं आहे, असं काय अवघड नाही एवढं. कसं वाटलं सँडविच मला नक्की कमेंट करून सांगा. कसं चीज त्याचं. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांचे मनापासून आभार व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. आणि सगळ्यांना गुड नाईट, बाय.